नमस्कार मित्रांनो, मी स्मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आता पोहायला बंधाऱ्यावर. हा य दोघं जण गेलेत पुढं, आम्ही दोघं जण मागून दोघं जण येतात इकडून ना. हा इकडून. किती पोहणार आहेस निकू? पोहता येतं? मला आता पाण्याच्या वरून नाही, मी फक्त पाण्याच्या खालूनच पोहतो, वरून पोहतो आता जमीन पकडून. हां पोहणे एक्सपर्ट आहे तसा. ते स्विमिंगचे ह्याच्यामध्ये नंबर काढलेला होता, सेकंड नंबर आलेला होता जिल्हास्तरीय. हां कुठे? बंधाऱ्यात? तिकडे स्पर्धा होत्या जिल्हास्तरीय, द्वितीय क्रमांक, द्वितीय. सो माझं पोहणं तुम्ही बघायलाच आता. सुरेख पद्धतीने पोहतो, पायाची हालचाल मी सर्व बघा मस्त. हालचाल बघून मला तर वाटायला नको बुडतोयस म्हणून. एकच हात केवढासा मारतो मी, एका हाताने. एक हाताने एक पाय फक्त. काळा अंगातली बाकीचे एक हात एक पाय. तो असाच असतो मला. का? खिशात दिवसात हात घालून काय झाला किती दात घालून खाली. चला जाऊया आता. हे चला ये. आमचे बुवा निखिलजी किंजलकर. गावा बुवा, गावा गावा. सुंदरचं गाणं यायचं गावात रे. पूर्ण चला आपण. तुम्हाला मी रस्ता नेतो बंधाऱ्यावर. मागणे शेकल मला वाटून विचारायचं. हॅलो, कारण मी तुम्हाला रस्ता दाखवतोय. हे काय नाही, हे छोटं मोठं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी सोबत राहतात. छोटं मोठं काय जोरात पडला ना, आवाज केवढा झाला आवाज. जमीन 1 इंच आतमध्ये गेली सर. नशीब दगड नको इथं. होय हॅलो. काय हे दाखवलं वीर कुठे? वीर इथे. अरे गप. तर बघा पॉर इकडंच आहेत. मी आलो आता बंधारावर. बघा बंधारा. निघू जातो आता पहिला पाण्यात. आपण जाऊया थोडंसं त्याच्या मागून मागून जरासं आतमध्ये. हवा इकडे बंधारावर. इथून चढीचा मासा देखील असतो. चढीचा मासा चढतो इकडून. खोल आहे तिकडं, पोहता येत नाही निकोला. इकडं हा इकडे एवढं नाही आहे, परंतु तिकडे त्या बांधासरचं एकदम खोल पाणी आहे. इकडे खाली पण नाही ना खोल. हे मेला ढकलू नको. चला आता आपण पण जाऊया. असं आता कपडे जरासे धुवावे लागतील, जरासे खराब झालेत. झालं काय? चला आता रेडी होते आपण सिनेमॅटिकसाठी. हा बघा फोन, बघा फोन बघा कुठला आहे तो. कवर खिशात ठेवला आणि पाण्यात उड्या टाकले बघा यानं. काय बोलायचं.
पोरांसोबत आहे खाली बंद करा. कॅश चार्ज निको उडी मार मार. पोहता येतं पोहता येतं. पोहण्याचे कमी आणि डुबण्याचे प्रकार जास्त त्याच्याकडे. धडपडतोय मार उडी. खतरनाक एक नंबर. वेलकम टू बंधारा. पूर्ण चला व्हिडिओ एक उडी. खतरनाक. घालू नको मला लावूया त्याला. जाऊया. पोहून वगैरे झाले. जरा उतर पहिला बघूया खोल किती आहे ते. नाही ना एवढं खोल. त्या साईडला खोल नाही. तर तिकडून जाऊया. इकडे दगड वगैरे आहेत जायच्या गावात रे. पाय झोमतात आता. चला जाऊया आता घरी. पोहलेलं वगैरे आहे. ते घेतलं का सगळं नको. आली काय मजा आली काय. एक नंबर. निकू बाई खतरनाक मध्ये पोहत होता. पाटाडीवरून जाऊया. दहंडी लावण्याचा प्रयत्न केला. एक धड उभा राहत नव्हता पाण्यामुळं. जाऊया चला आता घरी जाऊया. इकडे शेती वगैरे झाले. त्यात हे पावसाळं वातावरण. खूप सुंदर निसर्ग. गवत पण बघा किती वाढले. तुंग तो पाण्याचा आवाज येतो इकडपर्यंत येतो. तिकडे आहे तो बंधारा. खोल आहे तिकडे खूप. जिकडून आम्ही आलो तिकडे तर जास्त खोल नव्हतं. म्हणजे त्या कॉर्नरला. बाकीच्या त्या बंधाऱ्याच्या बाजूलाच तिथे खूप खोल होतं त्या साईडला. तिकडे आम्ही गेलोच नाही. कारण एका दोघांना चांगलं पोहता येतं. मला पण येतं पण एवढं पण नाही की प्रोफेशनलपणे बाई कोणाला पण वाचवेन कोण डुबत असला तर. पण ठीक आहे थोडंफार तरी पोहता येतं. जर व्हिडिओ काढायला जमले नाही कारण खूप वेळानंतर इकडे बंधाऱ्यावर आलो होतो. त्यामुळे एक्साइटमेंट होती. तर व्हिडिओचं भान नव्हतं जास्त. पण ठीक आहे जेवढा काढल्या त्यात ठीक आहे. आता काय सावकाश घरी जाऊन डायरेक्ट आता जेवायला बसायचे. जे अंघोळ करायचे. पाण्यात बिण्यात जरा
पायाला पण जरासं लागलं आहे. निकूचं गाणं राहिलं होतं निखिल दादाचं. मगाशी म्हणणार होते बुवा, बंधाऱ्यावर म्हणणार होते, पण उत्सुकता एवढी होती, एवढा आनंद होत होता, एक्साइटमेंट, तर विसरूनच गेलो सर्व. आता निखिल बुवा, निखिलजी आता गाणं म्हणणार आहे, तर आपण त्यांचं एक सुरील गाणं ऐकूया. निकू रेडी? वा बुवा, बुवा गा. वा इंद्रधनुष. अरे तिच्या, अरे गाणं बुवा विसरतायत, जरासा पाण्याचा ताण जास्त झाल्यामुळे गाणं विसरतात. बुवा पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात. थँक्यू बुवा, थँक्यू. खूप मधुर आवाज लागला. आवाज आपण आज नाही करायचा तसा. इथला सरळ प्रथम क्रमांक हां आता पोहताना पण दुसरा क्रमांक आला, ते आता बघितलं बंधाऱ्यात कोण नाही तर. थांबा जरा, पूर्ण हिरवागार पावसामुळे, पण इथून पाय अजून पण सटकतात. जाता आता काही घाण नको अंगावर. चला आता घरी जाता, पाऊस पण आलाय, अजून थोडं बसलो असतो. हां आमची छत्री बघा, रेनकोट रेनकोट. जायचं आता घरी, अंघोळ करायचं, पाणी तोंडावर मारून जेवायला बसायचं. घरी 2 शिव्या पण खायच्या आहेत. शिव्या पण खायच्यात, न सांगता आलो. कोणीच कोणाच्या घरी सांगितलं नाही, न सांगता आलो. असंच बोलो, बाहेर खाली सपाट्यावर फेरी मारून येतो, बंधाऱ्यावर पळून आलेलं. काय मज्जा तर मिळाली गावाला येण्याचं, अजून एक चांगली गोष्ट. आनंद आनंद. हां सुख, वर्ग सुख. आली परत रिक्षा अजून कोणाची तरी. आलोय, निखिल दादाला आणि शिव्या पडतात. मला पण आता बघू आता घरी काय होतं ते. जेवायचं पण बाकी, आणि डायरेक्ट आम्ही गेलो होतो न सांगता. बघू आता काय होतं ते. आणि चला, हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया का नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.